वा खरं. अहो पत्ते खेळताना काय टाळ्या वाजतात महाराज. पत्ते खेळताना बाबा लय वारे पुन्हा पानं टाकताना हवा लय भाटक पानं उचलताना लय भारी ऍक्शन असते महाराज. पुन्हा शेवटचं पान लय भारी असते महाराज. लय भारी असतंय खेळ महाराज. जस काय आता आजच सासरा आलाय आता रम्मी करायचं रे. म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामया. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य दिष्टन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन 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 पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया संताचिया रे चरण संताचिया संताचिया. दुसरे चरण संताचिया संताचिया. दुसरे चरण संताचिया संताचिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू. हे पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा सद्गुरु. पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु. पैशा सहित विठ्ठला 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 म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर सच्चिदानंद मूर्ती श्री सद्गुरू शिवपुरीजी महाराज यांच्या पवित्र अशा समाधीस्थळी आणि त्याचबरोबर त्यांचे परमशिष्य गुरुनाम गुरुवर्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर सच्चिदानंद मूर्ती श्री सद्गुरू हरिपुरीजी महाराज यांच्या 101व्या पुण्यस्थितीच्या निमित्ताने चालत असलेला हा पवित्र तीर्थक्षेत्र नांदापूर ही पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा
प्रवचन, श्रीमद भागवत संहिता, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये लाची ही कीर्तनरूपी सेवेचा योग. जमलेले सर्व विठाल विठाल जमलेले सर्व अगदी महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या मधुर स्वरांनी पूर्ण या ठिकाणी आपल्या या भूमीवर, संप्रदायावर ज्यांची भरपूर अशी श्रद्धा आणि सेवा आहे आणि स्वराची राजे, स्वररत्न, स्वर महर्षी जेवढ्या उपमा देता येतील तेवढ्या सुद्धा कमीच पडतील. त्या पदव्या सुद्धा अलीकड आणि त्या पदवीच्या पार पलीकडं पोहोचलेली महाराज ही गंधर्वाची खान आपले गुरुवर्य, आमचे परमस्नेही 20 वर्षापासून माझ्यावर प्रेम करतात आमचे रवी बाबा पवार आणि त्याचबरोबर ढाले गुरुजी. भगवंताने तुम्हाला देणगी दिली, ईश्वराने मागच्या जन्मातली पुण्य आहे तुमची. त्या पुण्याईच्या बळावर आज तुम्ही एवढं सर्वोच्च शिखर गाठलेलं आहे, परिपूर्ण केलेलं आहे. तुमच्याकडे बी एक शिखर आहे बाबा, काकड्याचं शिखर तुमच्याकडे आहे. हे जगातलं सर्वोच्च शिखर आहे ते सुद्धा असा प्रकार आहे. आणि विशेष करून तुमच्याबद्दल 2 शब्द बोलणे की आपली ताकद बी नाही. आमचे खरंच बालवयापासून त्यांचा बाबा इतका स्वभाव चांगला आहे भरत महाराजजीचा. बालवयापासून माझ्याकडे यायचे ते दोघेही, प्रकाश महाराज साठे आणि हे. तेव्हापासून मी फक्त मला पाया पडून आलेले पैसे मी ह्यांना द्यायचे. पण ते तेव्हापासून जे प्रेम करतात. आजता गायत मृदंगाचे महामेरू, मृदंगाचे राजे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या सर्व ठिकाणी ज्यांनी आपली छाप टाकली. या मृदंगाचे महामेरू, मृदंगाचे राजे, ताल रत्न आमचे भरत महाराजजी पठाडे आज त्यांच्या सानिध्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रावर आपल्या वाणीमधून, कीर्तनाच्या माध्यमामधून आणि श्रीमद भागवत कथा जी की अतिशय व्यवस्थितपणे आणि यथासांगपणे की पूर्णपणे स्कंदप्रमाणे जी मांडणी करतात आणि खूप प्रेमळ अंतःकरण आहे. आमचे हरिभक्तपरायण गुरुनाम गुरुवर्य, माझे परमस्नेही, माझे परममित्र आणि आपल्या जवळपास परळी तालुक्याचं भूषण आहे ते म्हणजे हरिभक्तपरायण तुकाराम महाराजजी मुंडे. आणि मग कसं आहे, आता जोगी कीर्तनान असल्यामुळं एक तरी ब्राह्मण असणं गरजेचं आहे. आणि सगळा कार्यक्रम बाबा जोगी, ब्राह्मण आणि गोसाई ह्यांचा आहे सगळा. आता जवळपास पण इतकी आमचे दिलीप दिवस सुद्धा आणि विशेष तुकाराम महाराजांनी आज त्यांची सेवा सुद्धा आज पुढे ढकलली. पण इतकं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं की त्यांनी आज मुद्दाम थांबलेत. विशेष करून सरासरी कुणीच कुणाच्या कीर्तनात थांबत नाही, तर आज तुकाराम महाराज माझ्या कीर्तनात थांबले. माझं खरंच भाग्य आहे बाबा, तुम्ही थांबलात. खूप मला आवड आहे तुमच्याबद्दल सुद्धा. तुम्ही एवढे जमलेले सर्व परीक्षितीसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी, खूप मोठं नियोजन आहे आणि सुंदर असा मंडपसुद्धा आहे. आणि ही सुद्धा नंबर 1 आहे बाबा. हा नंबर 1 खरंच बाबा. कुठे आहेत तुम्ही ते? खरंच असं वाटतं की काय बाबा, इतकी सुंदर सुविधा आहे ना की असं वाटतं की आपलं कीर्तन झाल्यावर हे आपलं पाकिट त्यांच्याच पायावर ठेवावं. पण मी बांधकाम केल्यामुळे देऊ शकत नाही हे सांगा. आळंदी थोडं बांधकाम झाले त्याच्यामुळे थोडं अडचण येते, पण पुढल्या वेळेस मात्र बाबा असं आहे. म्हणून तुम्ही एवढी सुंदर बघा ना, बघा बाबा, बघा टाका नंबर 1. आता आमच्याकडे काही माईक हातोडा घातला तरी हालो म्हणत नाहीत.
एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद आहे म्हणून. आणि मी बोलत नाही बाबा कुणाला, राग येतो बाबा. महाराज तुमचं तरी लोक सण का, आम्हाला तर इतकं टाकून बोलतात. अरे जेवताना नीट बोलत नाही, भोजन करताना सुद्धा. मी भोजन करायला लागलो आणि अर्ध भोजन झाल्यावर ते साहेब म्हणतात बायकोला, हे आनंद आण चपाती वाढ महाराजाला. मिळत नसतं ह्या लोकांना कुठं. अरे तो काय भिकार चोट समजायला काय काय बोलतेत महाराज लोक. कौतुक वाटतंय, आपल्यालाही राग येतो, पण ते 10-5 रुपयामुळं बोलतात ते. म्हणून मी तेव्हापासून बोलणं सोडून टाळ्या सुद्धा वाजवा म्हणत नाही. देवा शपथ म्हणत होतो बाबा टाळ्या वाजवा, पण कीर्तनातच एक जण म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. सोडून दिला तेव्हापासून. नको बाबा म्हणलो, तो वाजव वाटलं वाजव, नको वाजव. काय त्याने उलट म्हणतात पायाला त्रास आहे का, माझ्याकडे पाय लांबवा. काय त्याच्यात तेवढं विशेष. बरं पाय लांबिले तरी दक्षिणा तेवढीच आहे, आणि मांडी घातली तरी मग कशाला डोक्याला ताण करायचं. मी काहीच बोलत नाही कोणाला, फक्त टाळ्या वाजवा म्हणत नाही, काही नाही. फक्त आलात हेच तुमचे उपकार आहेत. नाही तर काय काढ हा हात वरी करा, तुम्ही वरी करा. उगाच विनाकारण बेजारी हात वरी करा. माझ्याच माग एक महाराज लागला हात वरी करा. बरं माझा हात वरी होत नाही बाबा. मी 2-3 वेळेला मोटरसायकलवरून पडलोय, तेव्हापासून माझा हात फक्त पैसे घेण्यापुरता एवढा होतो, जास्त वरी जात नाही. हात वरी करा ना काय करा. अरे आलेत हेच उपकार आहे. नाही हे जर नसते आले ह्यांच्यावर काय का आपलं हे का त्यांच्यावर बंधन आहे का काही. मग आलेत ना बसू द्या, आणि वेळेमध्ये त्यांना मोकळा करी जा, कारण दुसऱ्या दिवशी धावत येतात बिचारे ते. आता काही काही वेळ बी होऊन गेला. आता मी तुमचा अर्धा घंटा घेणार आहे, काही महिने येणार आहे काय करतो अर्धा घंटा. एक काम कर, घरी जाण, घरी लेकराला उठवून सांगत बस 2 घंटे. इथं आम्हाला जाऊ दे इथून. आता मी वेळेच्या आत सगळं बंधनात कार्यक्रम असतो आपला. वेळ म्हणजे वेळ. विडाला विडाला मग महाराज अभंगाद्वारे तुकोबाराय शरण जाण्यासंबंधी मार्गदर्शन आहे. शरण शरण शब्दाचे 2 अर्थ आहेत वेगवेगळे. एका शरण शब्दाचा अर्थ नतमस्तकता, आणि एका शरण शब्दाचा अर्थ हार स्वीकारणे. पण अभंगामध्ये हार स्वीकारणे हा शब्द प्रयोग अपेक्षित नाही, नतमस्तकता हा शब्द प्रयोग आहे. कारण वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा अलंकार असेल तर ती नम्रता. नमना परवता मंत्र, नाही नाही धुंडाळीता शास्त्र. नतमस्तकता, नम्रतेची एवढी ताकद आहे. महाराज सांगतात नम्र झाला भूता, आणि त्याने नम्र झाला भूता तेरे कोंडिले तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेरे कोंडिले आनंदा, तेरे कोंडिले आनंदा, तेरे कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेरे कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा, तेरे कोंडिले. आणि नम्रतेसारखी ताकद महाराज जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. नम्रता ही सर्वात मोठा अलंकार आहे. आणि वारकरी संप्रदायानं ते दागिना स्वीकारलेला आहे महाराज. वैष्णवाचा सर्वात मोठा अलंकार आहे ती म्हणजे नम्रता. आमच्याकडं थोडं उणीव आहे, आम्ही नम्री जास्त आहेत, नम्र कमी आहेत. असं आहे म्हणून प्रगती जी होत नाही ना आपली, त्याचं कारण हे बघा बाबा. नाही हम कुछ कम नाही, तुझ्यापेक्षा पुढे भरपूर आहेत. कोण आपल्याकडे भांडवले महाराज. हो का आपल्याला अहंकार असतो ते ना कारण. पण महाराज आणि एवढं बी खरं आहे, जे खानदानी श्रीमंत आहेत ते वरल्या खिशात कधीच पैसे ठेवीत नाहीत. जे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेत, विद्वान मी ज्ञानी कधी म्हणणार नाही, कधीच म्हणत नाही महाराज. ते कधी म्हणतो का तो नाही, त्याला गरजच नाही सांगण्याची.
उलट संताला सुद्धा मी संत म्हणायची गरज नाही बाबा. आपल्याला सांगावं लागतंय मी साधू आहे, महादुबारा नको सांगू. साधूचं द्या, साधूचं लक्षण काय ही बी कळणं गरजेचं आहे. साधू कोणाला म्हणायचं? महाराज. आम्ही शेवटपर्यंत महाराज राहणार आहेत. कुठे बाबा? आम्ही महाराज साधू होणार नाही. कारण का? साधू मध्ये महाराजामधला फरक काय फरक आहे? साधू त्यांनाच म्हणायचं की त्यांच्या वाणीतला प्रत्येक शब्द सत्य होतो, त्याला म्हणायचं साधू. आणि आमचा एकही शब्द खरा होत नाही म्हणून आम्ही महाराज. म्हणून मी आशीर्वाद देत नाही कोणाला. उलट होतं. मी गेल्या वर्षी आशीर्वाद दिला होता एक जणाला, 100 रुपये देऊन पाया पडले होते ते. 1 वर्षानंतर आत्ता आले काल परवा 20 रुपये देऊन पाया पडले. म्हणलं कसं आहे, बरं आहे का? आता म्हणले महाराज तुमच्या आशीर्वादाने 2 एकर इकला आतापर्यंत आपण. हे आमचा आशीर्वाद. ह्याचा आशीर्वाद ना येड्याचा बाजार आपला. उगा आपलं तुमचं प्रेम आहे महाराज, तुमचे पाय आमच्या घराला नका. आमच्या पायानं आमचा उभा सत्यानाश झाला. तुमचे घर कवा नीट राहतील आता? त्याला साधू लागतात महाराज. त्याला कोण लागतात? साधू. आपल्या परळीमध्ये साधू होते महाराज. तुळशीराम महाराज साधू होते ते. एक जणाची 10 वर्षानं कानठाळी बसली होती. 10 वर्षानं त्यानं बरेच दवाखान्यात गेला पण त्याला काही गुण आला नाही. आणि उगा महाराजाकडे सहज आलं ते दर्शनाला मठामध्ये. पण महाराजांचा मूड आहे ते, साधू महात्मे ते पाया पडताना महाराजाने त्या गालात चापट आणली खाड दिशी. त्यांना राग आला, माझ्या गालात चापट आणली म्हणले महाराजांनी. पण ते साधू आहेत ना, ते दर्शन घेऊन 2 पावलं मागं सरकले. तेवढ्या वेळात महाराज त्यांची कानठाळीच उघडली. साधूचं लक्षण. पाय धरले. महाराज 10 वर्ष झाला ह्या कानाला गुण आला नाही, एका चापटात गुण आला. ही साधूची ताकद आहे. मी अशीच कथा कीर्तना सांगितली एका. तिथे एक जणाची कानठाळी बसली होती. ते कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आले. म्हणले महाराज माझी बी कानठाळी बसली. पण म्हणलं महाराज नाहीत ना, गेले ते आता. नाही म्हणले तुम्ही हाना एक चापट. म्हणलं मी नाही हाना म्हणते चापट. म्हणलं मला काही तेवढा अधिकार नाही, पण या तुमची इच्छा असेल तर या. म्हणलं या. 200 रुपये दिले बिचाऱ्याने त्यानं आपल्याला. म्हणलं कोणती बसली? म्हणला हीच बसली, या इकडं. म्हणलं मग हलकी हातानं हल्ली चापट थोडी. चहा पाणी पिऊ सर. म्हणलं कसं काय बरं वाटतंय ना आता? म्हणले महाराज ही बी गेली आता तर. म्हणून आम्ही महाराज आहेत. साधू होऊ शकत नाहीत महाराज. नाही 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 नाही. का? साधू होण्यासाठी अजून आमच्यात गुण उतरायचे. आणि जगातला सर्वात मोठा गुण असेल तर ती म्हणजे नम्रता. या महापुरुषाकडे म्हणून 101 पुण्यतिथी इथं. आपलं गंगा पूजन बी होणं अवघड आहे. कारण का? नाही ना कोणता गुण. त्याचं साधूचं लक्षण असतं महाराज. मग हे साधू असतात. मग महाराज तुकोबा राय तर नित्य साधू आहेत. पण महाराजांचं मार्गदर्शन आहे. महाराज म्हणतात अभंगामध्ये महाराजांचा आग्रह काय? म्हणून शरण जा. पण कसे जा? सर्व भावे. कुणाला जा? देवाला जा. बरं महाराज आम्ही या देवाला शरण जावं, ते देवाकडं का शरण जावं? काय फायदा आहे का आमचा? महाराज म्हणतात त्यांनी द्वापार युगामध्ये बोर्ड लावलाय. द्वापार युगामध्ये जो माझा होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण्य मीची एको विठाला विठाला. कसे बाबा एवढ्या गर्दीमध्ये आपला माल चलतो. एवढ्यामध्ये एखादं सपून बिघडलं का? थोडं बिघडलं तर बिघडलं, त्याच्या एवढं काय विषय. पण चलतं का? पण आपण महाराज म्हणून विद्वान असावत कधी बी कीर्तनामध्ये.
म्हणून काय असा आपली गाडी व्यवस्थित चालते महाराज, पण आपल्याला ते नको वाटतं आहे का नाही. आणि आपण जेवढी 7 गबाळ कारखान्याचे करताल तेवढे गबाळे होत बसताल आपण, ही भानगड आहे महाराज. मग अशी एवढे चांगले गुणवान, आता त्यांनी सरस्वती गायला बाबा आता आहे का नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच माहिती, बाकी काय. विठ्ठल विठ्ठल मग महाराज त्यानं बोर्ड लावलाय, तुकोबाराय सांगतात त्यांच्या बोर्डाला पुष्टी दिली. भवसागर तरता भवसागर तरता भवसागर तरता भवसागर तरता काय करी तसा चिंता, काय करी तसा चिंता, काय तसा चिंता तसा पहिला उभा दाता, पहिला उभा दाता, पहिला उभा स्वतः भगवान सांगतात 12व्या अध्यायामध्ये चिंतन, येषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थमय्या भीषित चेतसा. हे रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान्न मागे. भगवंतानं पुढं सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त माझं भजन करा. नामाची या सहस्त्रवरी आणि नावा या अवधारी आणि सजुनिया संसारी तारू झालो. भगवान म्हणले अरे तुम्ही फक्त भजन करा. त्याला तुकोबाऱ्या म्हणतात याने घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे काम. फक्त आपण काय करावं, भजन करावं महाराज. आणि सत्य भजन आहे महाराज, पण आपण जे सत्य आहे त्याला सोडलेलं आहे असं कबीरदास महाराज म्हणतात. अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतइयो, रामा मरे बाद पछतइयो. मुट्ठी भर धर के चावल लावे, मुट्ठी भर धर के चावल लावे, कौआ बाप बुलावे रे भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. कबीरदास महाराज तो आहे महाराज. अरे खरं भजन आहे, पण कोण भजन करतं महाराज. अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो. असत्याच्या मागे लोक लागलेत बाबा, असत्याच्या. हा बघा तुम्ही, पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो, रामा उसकी पूजा करियो. सत्य नाग जब निकला घर में, नागपंचमी, नागपंचमी आपल्या घरी, आमच्याही घरी असते नागपंचमी. मी नागपंचमीला पहाट पहाट आलो कीर्तन करून. आमची जगदंबा त्या भिंतीवर रेगाटू लागली, याटाळी 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 याटाळी.
मी म्हणलं ही जाताना चांगली होती, हिचा डायनामा याला का आल्यावर म्हणलं नेमकं. मी म्हणलं ए काय ना बसा, तुम्हाला काही कळत नाही काय वजन आहे वजन. म्हणलं काय नागोबा नागोबा, एवढं तांब्याभर दूध महाराज त्या भितळातल्या नागाला. मी म्हणलं ते भितडावली नाग काय दूध पिणार नाही, उग 1 कप मला दे आणि इकडं हा हा तुम्हाला नाही. भिंतीवरल्या नागाला पण खऱ्या वाघाला नाही. काय अवघड आहे. मी म्हणलं हे कोणता तरी बोका दूध हाणणारच आहे. बाहेर आलो टावरला, तिथं गारुड्याचा खेळ चालू होता. म्हणडोनी मीन म्हणडोनी मीन गया करार रे बजाये बऱ्याच्या पेक्षा सोबत सांगा बिलांचे नागिन निवाणी लय बाबा गाणे पाठ करायचा नाद लागला लोकायला महाराज. आणि प्रत्येक गणपतीला गाणं येते बघा. चांगले माणसं पाठ करतात. अभंग लवकर होणार नाही पण ते लवकर बोल किती बी अवघड महाराज. ते मात्रेत नाही बसलो तरी कोणा किती अवघड रुपाची झान दिसाला झान गोजीर वाहन चक्राना करा चक्राना करा शांताबाई किती अवघड आहे. किती अवघड आहे मग पण बसविलच काय ताकद आहे महाराज. अहो आता तर ह्या गणपतीला मस्त माझ्या पप्पाने गणपती आणला, त्यालाच एक गाणं जोडलंय माझ्या पप्पाने बुटाने हाणला. ताकद आहे महाराज, कमाल आहे. मात्र मानावं लागल, डोक्याला मानावं लागल. आता ते गारुडी होतं, त्याला म्हणलं बाबा चला आपल्या घरी, पैसे बी देतो म्हणलं आणि ते तांब्याभर दूध आहे 10-5 रुपये देतो, बायको बी देईल आमची. त्याला आणलं घरी. चांगला साप घ्या ना म्हणलं फडीवाला जरा बघून. आणला ना साप. बायकोला म्हणलं चल पूजा कर साप. मी नाही म्हणलं गारुड्यानं आणलाय. आता सापाला सव असती महाराज. ती मस्त तांब्याभर दूध, आरतीचं ताट, पूजा टको 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 करीत निघाली व जगदंबा. त्याला म्हणलं बाबा ते काढा तुमचं सापाचं झाकण. आता सापाला सव असती महाराज. झाकण काढलं, त्यानं जे फडी काढणं आमची बायको नाही. अरे खरं आहे ना, पण खऱ्याला किंमत नाही. नाही नाही महाराज, हीच मोठी शोकांती काय आपली. अजून बघा बाबा तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे महालक्ष्मी असतात दिगंबर बुवा, महालक्ष्मी त्या दोघी जणी किती बी खाऊ घाला ताटलेल्यात. गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलबी खाऊ घाला, नुसत्या बघायला टुकू 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 टुकू. आणि ते 2 जण पुढी बारके पिलवंड. आमचं पिलवंडच हरपलं एकदा. कुठं गेलं की बांधकामात त्याचा बिया परेशानच झालो. बायको म्हणली आपल्याला पिलवंड आणावं लागतंय. म्हणलं बरं. टावरला आलो, ते 500 रुपयाला एवढं मागणं गोवा म्हणलं. आलो वापस घरी. बायको म्हणली आलं का पिलवण? लय महाग आहे म्हणलं ते 500ला. माय मग आता मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस पुढे. काय त्याला खायला चांगलं असते महाराज. गोळे पोळ्या आबा बाबा बाबा काय बेजार होत्या 2-4 दिवस. आणि त्या नुसत्या बघायलेल्या. मी एक गोळा घेतला लक्ष्मीपूरला, ताजा दिसला खायला. म्हणलं खावा आपला. मी गोळा घेणं आणि आमच्या भावानीनं बघणं. मरतीस का काय? नका आहे नका लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी. म्हणलं त्या मुख्या लक्ष्मी आहे ती बोल का लक्ष आहे, खाऊ देऊ का एखादा. जग असत त्याच्या मागे मन सांगायला कधीचे महिमान असत्याची झाले बापा करते हे असत्याची झाले जन बापा देती अनुमोदना करती हे संताचे
हे सत्य आहे, भजन सत्य आहे, नाम सत्य आहे, पण सत्याच्या मागे कोणी चालणार नाही. आणि जे असत्य आहे त्याचा गवगवात जास्त आहे ना बाबा, आपल्याला कोणी विचारणार नाही. फक्त तुम्ही छानशूचा धंदा सुरू करा. हो काही नाही, कुठून आणलंय भांडून काय नाही. मग का आहे नुसतं भूलथापीची इंजेक्शन, नुसते भूलथापीची इंजेक्शन. महाराज याच्यापेक्षा तुकोबाराय सांगतात तुम्ही त्याला शरण जा. बरं महाराज, जे शरण गेलेत त्यांना काही फलनिष्पत्ती आहे का? आहे म्हणूनच सांगतो मी. शरण जाण्यामध्ये पहिला क्रमांक श्री संत चोखोबारायचा महाराज. चोखोबाराय अनन्य भावानं शरण. जोडून आकार चोखा विनवितो देवा, जोडून आकार चोखा विनवितो देवा, आकार चोखा विनवितो देवा, जोडून आकार चोखा विनवितो देवा, उत्तरे परिराग सावा, बोलिले उतरे परिराग सावा, भाव घाले विठो आता नको चालू मंद, भाव घाले विठो आता नको चालू मंद, भाव घाले विठो आता नको चालू मंद, भाव घाले विठो आता नको मंद. बाबा तुमच्या चरणावर खरंच लोटांगण महाराज, अगदी मोके पे चौका मार दिया. आणि खरंच महाराज उगा विश्वकपला झोपायचं न उगा टेस्टला हुडहुड कोण तुझ्या नाऱ्या बघायला तुझ्या टेस्टला. एक गायक मला भेटले होते कीर्तन झाल्यावर, ते म्हणले महाराज मी एक प्रमाण म्हणणार होतो. म्हणलं मी आल्यावर म्हणा आता. जोडोनिया कर चोखा विनवितो देवा, चोखा विनवतो देवा. महाराज काय ताकद आहे चोखोबारायची. महाराज सर्वात श्रीमंत घराणा चोखोबारायचा. कशावरून? दोघही पती पत्नी भजन करत होते महाराज. सोयराबाई त्यांच्या आघाडीला. पुढं हे क्वचित कोण्या तरी वैष्णवाच्या नशिबाला असतं हे कुटुंब. नसता बऱ्याच जणाकडं आपण इकडं असतो ज्ञानोबा तुकाराम, आणि आमच्या घरची गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, हळदी पातळ आंबाच्या मोरी हळदी. काय वजन आहे आमचं हा महाराज. दोघे पती पत्नी अनन्य भावानं शरण प्रभूला. 24 तास मुखामध्ये पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पण प्रसंग असा आला, सोयराबाई गर्भवती राहिल्या आणि प्रसंग असा बेतला कुटुंबावर. सोयराबाई म्हणतात महाराज आता बाळांपण जवळ आलंय आणि एक महिला आपल्या घरात असणं गरजेचं आहे. महाराज म्हणले सत्य म्हणा, आता महिला आपल्याला कोण मदत करेल? आता लोक कुणालाही मदत करतील पण वारकऱ्याला मदत करणार नाही, नाही चुकून नाही करणार. महाराज पर्याय तुमच्या पुढे एक. चोखोबारायच्या सख्या बहीणबाई सौभाग्यवती निर्मळाबाई, त्यांच्या बहीणबाई बंका महाराजांच्या अर्धांगिनी. महाराज एक काम करा, बहीणबाईला जा आणि पडत्या काळात साथ देणाऱ्या त्या पहिल्या क्रमांकाची आई आणि दुसऱ्या क्रमांकाची बहीणबाई. महाराज बहीणबाईकडे जा. महाराजांनी भाकरी बांधल्या आणि दर मुक्काम करत बहीणबाईचं घर गाठलं. पण बहीणबाईच्या घरी गेल्यानंतर महाराज ज्या कामासाठी गेले ते कामच विसरून गेले. गेले कशाला? त्यांना बाळांपणला आणायला.
पण दोघही बंधू आणि भगिनी माता दोघही भजन करत बसले. अख्खा महिना तिथंच. 1 महिन्याचं बाळंतपण एका तासावर येऊन ठेपला. आता भगवंताला वाटलं बाळंतपण जर नाही झालं व्यवस्थित तर उद्या वारकऱ्याचा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही. पण आता महिला लागतात त्यांना. आता काय पर्याय निघाला एक. आईसाहेब रुक्मिणी माता. भगवान म्हणतात एक काम करता का? म्हणले काय प्रभू? माझ्या लाडक्या भक्ताच्या घरी जाऊन आणि त्यांच्या पत्नीचं तुम्हाला बाळंतपण करावं लागेल. आईसाहेब म्हणल्या असं काम तर मी नाही करणार, दुसऱ्या महिला पाठवा. भगवान म्हणले बघा तुम्हाला संधी चांगली आहे, जा तुम्हाला कळल त्या घरात काय आनंद आहे. त्या म्हणल्या काही सांगू नका, दुसऱ्या महिला पाठवा, मी बाळंतपणाला जाणार नाही. बरं आता घरी नाही म्हणल्यावर पर्याय बी नाही काही. आपण किती बाहेर जोरात बोलतात पण घरी बोला पुंडलिक नाही महाराज. घरी वजनच पडत नाही रे बुवा. माझे बी बूम तसलीच आहे महाराज. मी तर कधी कधी जोरात येतो, बायकोला म्हणला ए चहा कर, ते म्हणे जा घरीत नाही. राहिलं काय त्याच्यात वजन टाकून बघायचं. बनी तो बनी सीधा परभणी काय त्याच्यात एवढं विषय. भगवान म्हणले नाही जमणार, नाही जमणार, रद्द. अर्ध्या तासानं आईसाहेब म्हणतात भगवान मी जर बाळंतपणाला नाही गेले तर बाळंतपण रद्द आहे का? महाराज म्हणले बाळंतपण रद्द नाही, बाळंतपण होईल, मी स्वतः करील. आईसाहेब म्हणतात तुम्ही पुरुष आहेत, बाळंतपणाला महिला असतात, मान्य आहे तुम्हाला? भगवान म्हणतात हे मला सुद्धा माहिती आहे, आणि त्या बाळंतपणासाठी मला सुद्धा स्त्री व्हायला वेळ लागत. चोखोबाची बहीण ताकद आहे महाराज. आनंद आहे बाबा, भगवंताची कृपा आहे तुमच्यावर बाबा. पूर्वजन्मीची पुण्य आहे ती, म्हणून साथ द्यायला लागली ती. आमचं पुण्यच कमी असेल त्याच्यामुळे आम्हाला हे काही लाभलं नाही. प्रयत्न भरपूर केला बाबा. पण मला बाबा लटपटे बाबांनी 1970ला नेहलो पहिल्यांदा मला आळंदीला. तिथं गीता भवनला नेलं बाबा त्यांनी. तळेला महाराज होते, गुरुवारी स्वानंद सुकनेश विठ्ठल बाबा भले पुन्हा अध्यक्ष झाली ती. त्या काळातला मी, पण ते जमलं नाही बाबा. हे शिकलो नाही असं नाही, प्रयत्न भरपूर केला. 2 वर्ष मृदंग शिकायला होतो. 2 बोल झाली 2 वर्षात. पुन्हा महाराज म्हणजे तू हार्मोनियम कडे शिक आता थोडं. मग इकडे शिकलो बाबा. 5 वर्षात गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना मुलाला तुमच्या घरी न्या. आमचे वडील म्हणले झालं का पूर्ण शिक्षण? त्याचं नाही झालं म्हणले, पण माझं विसरलं त्याच्या नादात. सोपे काय. मला राग काय येतो बाबा, ते गायक वादाकर लोक नाव ठेवतात बाबा. काय महाराज गायक नुसता तू ये नाही कर चल ह्या करायलाच पैसे बघ तुला काय लागत. तू नुसतं स्वरात कर, जाऊ दे चल. तू ह्या कर स्वरात कर, तुला सगळंच पाकिट देतो म्हणलं. आपली योग्यता बघून बोल जाऊ माणसाने. गुणवानाला बोलण्याचा नाद करायचा. अरे साधना आहे महाराज यांची, साधना ही आतापर्यंतची. उगाच आहे काय 20-40 वर्ष गेलेत महाराज यांची, आणि आपण काय येड्यासारखं बोलतो. सोपं कोणतंच नाही महाराज. कीर्तन तरी सोपं आहे का? बोलता आलं तर
मान्य नाही करता आल्यावर काही काही जण जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे काय सांगतात. कवा हा भगवंत महाराज अगदी रूपासारखं रूप, आवाजासारखा आवाज आणि पोशाखासारखा पोशाख. काय ताकद आहे प्रभू. तरी लोक म्हणताय महाराज जग फार पुढे गेलं. इथंच आहेत अजून कुठं पुढे गेले नाहीत. फक्त आताशी 50% सुधारणा झाली. आताशी 50% जग पुढे गेले. आता ते बिचारे पायात बुट घालून भोजन करायलेत. अजून 20 वर्षानंतर बुटात वरण घेऊन खातील. मग 100% सुधारले बघा. हे अगदी वारकऱ्याला नाव ठेवतात महाराज आपल्याला. ते नाही महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना. हे सुधारित बियाणं. कोण भोळे वारकरी? भोळे आहेत का आम्ही? फक्त आमचं राहणीमान साधं आहे. कपडे साधेत. आपले कपडे साधेत बाबा. आणि व्यवहार काय म्हणताय? कडक इस्त्रीचे कपडे, महाग लाख लपडे, पण कपडे ही बोंब आहे. आता तुम्हाला आम्हाला मंडपात जाऊ सर आपल्याला महाराज कोणी म्हणणार नाही. कारण कपडे बोला पुंडलिक मधले. त्याचं कारण आहे ते. काय भगवंत आहे महाराज. किती जग पुढे जाऊ द्या तरी एक जण मला महाराज थांबा काय असलं पण विज्ञानाला किंमत द्या. म्हणलं देतो. काय किंमत? बघा मला एवढे मोबाईल केलेत त्यानं विज्ञान. म्हणलं काढू दे. किती मोबाईल काढू दे म्हणलं. पण एका कंपनीचा पीस एकसारखाच आहे. ह्याच्यात काय बदल आहे का बाबा? पण काय देवाची ताकद आहे म्हणलं. बघ एवढे पीस त्यानं तयार केलेत. कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही. बरं जोडून बघा. ये बाबा अलगच. हे पीस अलग, हे पीस अलग. बरं नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे. काय ताकद आहे महाराज. हा बरं नुसता डिस्प्ले नाही बाबा, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे. काय ताकद आहे. कुठे त्यानं बॅटरी चार्ज करतोय देव जाणे महाराज. त्याला चॅलेंज करू नका महाराज. भगवंत आहे तो, देव आहे तो. वहिनी दार उघडा. सोयराबाईनं दार उघडलं. हो नंदनबाईला या या वहिनी या या. महाराज महाराज भजन करायलेत. मला सांगा ज्या घरात ब्रह्मांडाचा मालकच आता बाळणपणासाठी हजर आहे काय कमी पडेल बाबा. आज ह्या स्टेजवर या मंचावर विश्वातले सर्वोच्च गायक अजितच आहेत. विश्वातले सर्वोच्च वादक अजितच आहेत. आणि सर्वातली जाणकार मंडळी इथंच आहेत. आणि बाबा त्या ठिकाणी सद्गुरू हरिपुरी महाराज सुद्धा. आता इथं काय कमी पडेल बरं? काय कमी पडेल? काहीच कमी नाही इथं महाराज. भगवंत आले. महाराज बाळांपणच केलं देवानं. महाराज सोयराबाईला पुत्ररत्न झालं. काय गुजरवानं लेकरू महाराज. हा लोक लेकरू बघण्यासाठी यायचे महाराज. गुजरवानं महाराज. आणि लेकरं बघण्यासारखे असं होतो. आमची लेकर एक डोळा ह्याकना किधर बी देखना. काही काही लेकर तर बघू वाटत नाहीत महाराज. माझ्या पिंट्याच्या हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या. एवढो काय लेकर आहेत महाराज ते. अहो एक जणानं तळ हातात आणलंय लेकरू माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीचं आहे का कावळ्याचं आहे बरं नेमकं. काय त्याला आशीर्वाद द्यावा महाराज ह्याना. भाकरीला महाग आहे ती. खायला तरी काय बघायला लेकर कशी गोजीवर वाणीत महाराज. छान सुंदर नंबर 1 बेस्ट पाहिजे त्याला म्हणा लेकर महाराज. आता नाहीला जण आपल्याला मी मांडीवर घेतो लेकर. एक लेकरू माझ्या मांडीवर आलंय 92 किलोचं. अर्धा घंटा उठण आणते. मी म्हणलं बाळा उठ. नाही उठणार. आता तू काय रजिस्ट्री केलीस का काय? आणि त्याचा बाप मध्ये बसू द्या बसू द्या. लय सुंदर दिस. त्याला काय रोग आला ना दिसायला. आता माझ्या मांड्या म्हणजे अवताच्या दांड्या आहेत का काय महाराज. काय कमाल आहे मात्र. लोकांचीच कमाल आहे महाराज. हो आली खुरगुजीरवानं ती महाराज. सगळं गाव जमा झालं. वा वा बाई काय खुरगुजीरवान आहे. आणि मग भगवंताने रुक्मिणी माताला निरोप पाठवला. ए बा तुम्हाला बाळांपणला येऊ वाटलं नाही ना लेकरू बघायला या. मग आईसाहेब म्हणल्या आता सोयराबाईला पुत्ररत्न झालंय.
आणि भगवंताने ते बाळंतपण केलंय, आपण बी रिकाम्या हातानं जायचं नाही. आणि तेव्हापासून परंपरा आहे ती, लेकराला बघायला येताना थोडं, लेकराला पेशंटला, महाराजाला कोणी येत नाही बघायला. काय नाही महाराजाला, मला कोरोनात कळालं बाबा सगळं हे. मला वाटायचं कोणतरी येतील, नाही कोणी कोरोनात. मला झालता ना बाबा कोरोना, मला झाला कोरोना शास्त्री महाराज. तरी एकदम म्हणला, महाराज तुम्हाला कसं काय कोरोना झाला? आता मी काय हलगट आहे का? आता माणसाला कोरोना होऊ लागला का नाही, मग तुझं काय एवढं नवल आहे त्याच्यामध्ये? काय लोकाला नवल वाटतंय? लय लोकाला बुडविलं, मला बुडविला असो, तुला काय देणं घेणं? हे मरू दे ना, तुला काय करायचं? आता मलाच कोरोना झाला महाराज, लय अवघड झालं ते. पण कोरोनात मजा होती दिगंबर बुवा, मस्त एकटाच रूम मध्ये, नाकात नळ्या. पण महाराज जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही ना आली महाराज. आणि माझे कोरोनापेक्षा घरच्या लोकांनी हाल जास्त केले, कारण भाकर बी देत नव्हती. भाकर सुद्धा दारातून टाकायचे, कमॉन टॉमी कमॉन. हे दिलीप देव मला भेटायला आले सफरचंद घेऊन. दिलीप देव आपले हे तुमच्या जवळ बसलेले भेटायला आले मला. महाराज म्हणलं मधीच आहे मी. म्हणले तुम्हाला सफरचंद आणलाय. म्हणलं भाकर तर खालून येईल आता. आणि म्हणले एवढा गोळा कसा येईल खालून? म्हणलं खिडकीतून टाका. पण दिलीप देव आहेत ते खिडकीतून टाकाय गेले, पण खिडकी झाली लहान, ते सफरचंद झाला मोठा. ते बसला अडकून बक्कून तिथंच आपला. मी म्हणलं महाराज अडकला ते आता. म्हणलं मला तरी कुठं उठता येईल आता, तुम्ही हाना. ते म्हणले आता ते सफरचंद हाणायचा म्हणल्यावर स्टूलवर उभा राहावं लागल, खिडकीजवळ तोंड जाणार आपलं, आणि त्याचे जंतू आले तर. मग दिलीप देव आहे ते हुशार असतात ब्राह्मण. मग ते मागं गेले, एक जुना बूट आणला आणि त्यानं सफरचंद हाणला. ते माझ्याकडे आला, इतके हाल झाले महाराज. मग आणि त्यावेळेस खरंच बाबा कोणाला, मला वाटायचं जवळ बसा कोणी, पण कोणीची ना जवळ. शेवटी बायकोला म्हणलं, तळतळून म्हणलं अंत करणार. म्हणजे हे बघ सगळं गाव सोडून चाललंय म्हणलं, पण तू तरी थांब. मग एकट्याला महाराज सगळं भोवा दिसायला दे. मी म्हणलं थांब. ते म्हणले मग नुसता रडायचा नाद आहे महाराज, खरं काही नसते. उगं मिळाल्यावर रडते, रडायचा नाही ना. आबा बाबा मड्यापाशी बघा तुम्ही देवा, माणसापाशी मराव कुणी एखादं काय स्वर असपरी विशेष आहे बाबा. आपल्याला हे एवढं साहित्य असून आपला स्वर जात आहे, पण प्रेतापाशी कुठल्या सुविधा नसतात, पण सगळं वळीम्यात बांधकाम असतंय. आणि खर्जातून स्वर लागतात बाबा त्यांचे. मायो काय स्वर लागते, कमाल आहे स्वर लागण्याची सुद्धा फारा, कमाल आहे का नाही महाराज. आमची बायको लागली रडायला, विठ्ठल विठ्ठल. तू थांब म्हणलं शास्त्री महाराज. बायकोलाच म्हणलं मी, आपला लग्नात शपथविधी झालाय म्हणलं. शपथविधी ते अग्निभोवती 7 फेऱ्या मारलेल्या देवा. हा धर्मेचं, आर्थेचं, कामेचं, नातीच्या आरामी. लग्न करायचं काय मला आता? एवढं म्हणून किती फेऱ्या मारल्या देवा? 7 फेऱ्या. आणि किती जन्म सोडायचं नाही? मी म्हणलं आपण 7 फेऱ्या मारल्यात, 7 जन्म सोडायचं, आणि असं ठरलंय आपलं, आणि तू एका जन्म सोडायला लागलीस. बरं जाऊ दे, मी तरी एकदा फेऱ्या मारल्यात, पण तू दरवर्षी फेऱ्या मारतेस ना त्या वाडाला. ह्याचं काय करायचं आता? वडापाव कोण येतं महाराज? उगा रडायचा ना आहे, कुणी येत नाही जवळ. महाराज आईसाहेब आल्या, सोनं घेऊन, कपडे पूर्ण. आल्याबरोबर
भगवान परमात्मा समोरच. आईसाहेब म्हणल्या देवा कमाल आहे तुमची, अहो तुम्ही तर चक्क निर्मळाबाई झालात. भगवान म्हणले मग नाही. भगवान मला एक आहे सांगा, तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहे ह्या बाईला कळालं तर. भगवान म्हणले मी चांगल्या चांगल्या बुवाला कळालो नाही, इथपर्यंत कळायची काय गरज. बरं बुवाचं सोडा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदांना तुही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, अजून अजून थोडी झलक मस्त. भिंपाला झालं की आता हे का नाही. आता थोड्या एकदा आता कलावती विठाला विठाला. भगवान म्हणतात आता एक काम करा, आता ह्या मुलाचं बारसं कोणी करणार नाही, आपणच बारसं करू ह्याचं. आता एक बारसं झालंय नामदेवरायच्या मुलाचं, नामदेवा पुत्र झाला आणि विठोबा यावे झालंय. पण ह्या घरी कोण बारसा, आणि बारसा आहे बरं का. 16 संस्कारापैकी 5व्या क्रमांकाचा संस्कार नामकरण सोहळा, पण ते बंद पडलं ना. ते आता 17वा आपल्याकडं हॅपी बर्थडे डू यू. त्यानं मेणबत्त्या लावायच्या आणि इजवायच्या. आपली भारतीय संस्कृती दिवे लावण्याची परंपरा आहे, दिवे विजवण्याची नाही. बारसा आहे पण कोणी करायला तयार नाही, आणि ती बंद पडलं तेच बरं झालंय. शास्त्री महाराज आमच्या गल्लीत बारसं होतो, आमच्या गल्लीमध्ये होतं. काही आल्या माता मावल्या, म्हणल्या महाराज या बारशाला. म्हणलं काय वहिनी बारशाला कोणी काही देत नाही, काही नाही, आपल्याला फुकट सव राहिली नाही. या म्हणल्या देऊ पैसे. म्हणजे चला गेलो ना बारशाला. काय मंडप डेकोरेशन, अबाबा काय पुरुष मंडळी सुद्धा महाराज डेकोरेशन मेकअप करून लय ना मेकअप. तरुण पोरा ठीक आहे, पण म्हाताऱ्या माणसाने 80च्या पुढली गिरायक महाराज जरा मेकअप करतो. पिकअप आलंय तुम्हाला न्यायला.
कुठं मेकअप करतात ही नाकाला डोसक्याला ताना आपला काय नाद आहे म्हणा. बरंच आली मंडळी वार अहो 1.5 घंटा बाबा तिथंच ते पाळणंच त्यांना पाठ नाही कोणाला. म्हणलं वहिनी उरका लवकर मला जायचंय. त्या म्हणल्या महाराज तुमच्याकडे पाळण्याचं पुस्तक आहे का? म्हणलं पुस्तक. म्हणलं का? नाही म्हणले आम्हाला पाळणाच कोणाला येणार. म्हणल्या तेवढं तुम्ही ते. म्हणलं वहिनी मला पाळणा पाठाय ना. हो माय म्हणा. म्हणलं 100 तरी द्या निदान पाळण्याचे. हां म्हणलं धरा 100 पण पाळणा. मग काय केलं शास्त्री महाराज, मी माईक हातात घेतलं आणि त्यांना पाळण्याची दोरी. म्हणलं ही तरी तालात हलवा, नाही तर जोरात सडा टाकल्या सकडं हलविताल दुसऱ्या गल्लीतली इकडं पडल ते जाऊन तिकडं आपलं. म्हणलं आणि मग मी पाळणा म्हणला देवा. पहिल्या दिवशी बाळ जन्मलं पाळण्यामध्ये ते पालतग झालं. 4 जणींनी उतान केलं झो बाळा झो रे झो. दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ त्यानं मला मागितले केळ. मी त्याला दिले रताळ त्याच्या जन्माचं झालं वाटोळ झो बाळा झो रे झो. महाराज आईसाहेबांनी भगवंतानी नामकरण सोहळा केला आणि मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. आणि मग त्या वेळेला चोखोबाराय बहीणबाईच्या घरून निघाले. बाई ये तुम्ही आता. बरोबर महाराज या. आणि मग महाराज पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. चोखोबाराय निघाली ही वार्ता बाबाला कळाली. भगवान म्हणतात ते म्हणले का नाही आता महाराज येईल आपल्याला घरी थांबता येणार नाही. पण आई साहेब म्हणल्या भगवान तुम्ही जा मी राहते. भगवान म्हणले तसं नाही जमत. आता तुम्हाला संधी दिली होती. भगवान मला आज कळालं ह्या वैष्णवांच्या घराची काय ताकद आहे. भगवान म्हणले तुम्हाला आज कळालंय मला जमान्याखाली कळालंय. म्हणून या सुखा कारणे देव वेळावला. या सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून कुंठ सदने राहिला. धन्यात वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. देव वेळावला. देव म्हणून मी इथं आलोय. काय गरज आहे का मला इथे येण्याहून. आणि खरंच आहे महाराज एक विशेष आहे का नाही. बरं आपल्याला सर्वांना इच्छा वैकुंठात जाण्याची. कुठं जायचं आपल्याला शेवटी वैकुंठ. बरं ज्या भगवंताकडे आपण वैकुंठात चाललो बरं ते तरी बाबा तिथं राहते का? ते खाली येते. एकदा विचारलं महाराज आम्ही एवढं ओढाताण करून साधना करून वैकुंठात येतात आणि तुम्ही मात्र आम्हाला सोडून खाली येतात. ह्याचं कारण काय? आम्ही आवडत नाही तुम्हाला. भगवान म्हणले फरक पडतो ना तिथं आल्यावर. तुम्ही येताना संत असतात. तुम्ही येताना कोण असतात? वैकुंठापर्यंत तुम्ही संत आहेत. पण एकदा वैकुंठात आलं चतुर्भुज मला कुठं
आनंद मिळतो मग ते इथं आल्यानंतर ते चतुर्भुज नर होऊन गेले आणि मला आनंद काय म्हणतो ते भक्त असावं मी देव असावं ह्याच्यामध्ये आनंद आहे मला मग निघाले ऐसाही म्हणतात चला मग काय सोयराबाई म्हणतात भगवान वहिनी थांबा तुम्हाला साडी चोळी तरी करू नका जाऊ बाई नका जाऊ बाई नका जाऊ बाई ठेवते मी चोळी नका जाऊ बाई 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 ठेवते मी चोळी बाई हो नका जाऊ बाई नका जाऊ बाई नका जाऊ बाई ठेवते मी चोळी नका जाऊ बाई नका जाऊ बाई नका जाऊ बाई ठेवते मी चोळी नका वन मारे म्हणता से नका वन मारे म्हणता से नका वन मारी म्हणता से म्हणता से नका जाऊ बाई नका जाऊ बाई नका जाऊ बाई तेरे तेरे नका जाऊ बाई 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 तेरे तेरे वा 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 सुंदर अति सुंदर बाबा एवढे गंधर्वाची खाण आहेत तुम्ही इंद्र भगवान प्रत्यक्षामध्ये आहे तर समस्या आहे कुठली भगवान निघाले चोखोबारा नंतर आले घरी पाहिलं पाळणं लेकरू कपडे अरे महाराज पण हा महाराज ननंदबाई आलत्या ना ननंदबाई कोण निर्मळाबाई निर्मळाबाई अरे निर्मळाबाई कशी येतील मीच तर महिनाभर राहून आलो निर्मळाबाईकडे नाही ना महाराज निर्मळाबाईच होते अख्खं गाव आलं महाराज निर्मळाबाई आल्या आणि त्यांनी बाळांपण केलं मग मात्र चोखोबार आहे म्हणले आता लक्षात आलं कैची बाई येते आला शानदार 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 कैची बाई येते कैची बाई येते आला धन्य तुझे भाग्य भेट झाली धन्य तुझे भाग्य भेट झाली कैची बाई येते आला शानदार कैची बाई येते आला शानदार धन्य तुझे भाग्य भेट झाली धन्य तुझे भाग्य कैची बाई आला निश्चय पक्का झाला अरे या निर्मळाबाई काय आल्या नाही पण ते मालक आल्याशिवाय राहिला नाही चोखवार आहे निघाले आणि रावळात गेले भगवान माझ्यासारख्या पामर भक्तासाठी माझ्या घरी येऊन एका स्त्रीच्या वेशामध्ये माझ्या बहीणबाईच्या रूपामध्ये तुम्ही
माझ्या अर्धांगिनीचं बाळांपण केलं. भगवान एवढी तर काही माझी सेवा नाही, तुम्ही इतकं काम केलंय आज. खरं सांगा देवा, का केलं तुम्ही एवढं काम? भगवान म्हणले, महाराज मी कुणाच्या घरी काम करत नाही. नाही देवा, तुमचं तो उच्च पद आहे. हो, सगळं सोडतो मी, सगळ्या मोठ्या पदाला सुद्धा मी सोडतो. माझं जे देवपण आहे ते सुद्धा कधी कधी सोडतो. तल्लीन होऊने भला, तल्लीन होऊने भला, हा देवपणा विसरला, हा देवपणा विसरला. समजूने भाव तुकड्याचा, समजूने भाव तुकड्याचा डोलला. देव आमोचा देवला, देव आमोचा डोलला. देव आमो, देव आमो, देव आमोचा. एक शेवट करी एक महाराज, एक एका होनी. हा महाराज काय केलं बरं एवढं साधना? भगवान म्हणले, महाराज खरं सांगू का, मला जी अपेक्षित साधना आहे, ज्ञानानं माझी प्राप्ती आहे, मान्य मी सुद्धा मान्य करतो. वर्णन आहे गीतेमध्ये सुद्धा, नाही ज्ञाने न सदृश, मान्य हे सुद्धा. पण ज्ञानाच्या माध्यमामधून माझ्यापर्यंत येण्यासाठी त्याला अनेक प्रतिबंध आहेत. एकतर त्याला ज्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे तो एकतर साधन चतुष्टय परिपूर्ण असावा. त्याच्यानंतर पूर्वजन्माचं त्याला सुकृताने साध्यावी. बरं, हे त्याचं तयार आहे. पण माऊली म्हणली ते साधना करत असताना एका महान विद्वानाकडे, विद्वान महात्मा आहे तो, त्याच्या श्रवणामध्ये बसलेला आहे, तो साधन चतुष्टय परिपूर्ण आहे, तरी पण ह्याच्यावर प्रभाव पडत नाही. मग कारण काय? हा, माऊली म्हणले त्याचं एक कारण आहे. मग ऐकणारा तयार आहे तो, आता काही अडचण नाही. जी अवस्था पाहिजे ती अवस्था आहे. पण तो ज्ञानी महात्मा तयार आहे, तरी ह्याच्यावर साधनेनं त्या प्रभाव पडत नाही. माऊली म्हणले त्याचं बी बघणं गरजेचं आहे. ह्याचं बघितलं तसं त्या विद्वानाचंही बघणं गरजेचं आहे. ज्ञानोबाराची ओवी मस्त, भूमीचे टवटवी तपन, कोंबाचे टवटवी तपन, सांगे भूमीचे सुपीकपण, भूमीचे मार्ग. ती एक ही एक वेगळी मग. कारण ही अशी उभी आहे की तशी पिकं बहरला आल्यानंतर भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लो. पण इथं ज्ञानोबारा काय करतात की तुम्हाला हे पीक चांगलं आलंय, ही तुम्हाला एक जण म्हणू लागला, काय झालंय पीक चांगलं आले का? कोंबाचे टवटवीत पण, सांगे भूमीचे सुपीक पण. माऊली म्हणले कोंब टवटवीत आलेत म्हणजे नुसत्या मशागतीवर चालत नाही, कारण ती जमीन सुद्धा तशी पाहिजे, सुपीक पाहिजे. जमीन सुपीक पाहिजे आणि आपली मशागत पाहिजे आणि बी दर्जेदार पाहिजे. मग मात्र कोंबाचे टवटवीत पण, सांगे भूमीचे सुपीक. तैशे ज्ञानाचे आचरणे विन ज्ञान नाकडे. माऊली म्हणले तसा ज्ञानी महात्मा आहे, एका क्षणामध्ये शब्दाची चिरफाड करतो, एका शब्दाला 1000 वेळेला घोळू घोळू करतो, मान्य आहे त्याचं. पण त्याचं आचरण जर व्यवस्थित नसेल तर त्याच्या तेवढ्या शब्द ज्ञानाला शून्य किंमत आहे. काय करायचं? बरोबर आहे. आता अजून किती वेळ आहे बरं माऊली? 10 मिनिटं आहे का? 10 मिनिटं ठीक आहे. चलो चलो, आमच्या उदाहरण सांगतो. शास्त्री महाराज, तुम्हाला बघून मूड आला थोडा आता, कारण तुमच्या चेहऱ्यामध्ये खरंच ताकद आहे महाराज. नाही काय कर महाराज, इतकी विचित्र बसतेत ना समोर, जस काय 10-5 माणसं मेले त्याच्या घरी. लय ये दळभद्री आवला ती महाराज. काही काही कीर्तनात पुढे बसणार, अरे तुला काय चिकुनगुनिया झाला काय, रोग फ्रेश होणं झालं. आपण किती बी राम राम केला का नाही, राम 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 राम, अरे ह्या बाबळाच्या फोकानं झोडपाव धरून ग. अरे कसे महाराज, ही देवासारखी माणसं कधी ऐकाय मिळणार आहे महाराज? मरताल पण ऐकाय मिळणार, हे कधी ऐकाय मिळेल महाराज? आणि विशेष आहे एक एकाच ऐकाय मिळेल, पण एवढे एकत्र कधी ऐकाय मिळणार? ही पर्वणी बरं ऐकाय मिळून पुन्हा वादक त्यात वाला मोलाचे.
काय भांडवल आहे महाराज. आज सगळं वातावरण तयार आहे महाराज. आज सगळं वातावरण दर्जेदार आहे. मग थोडा अर्धा एकर थोडं गेलं विठाल विठाल. महाराज म्हणतात तुम्हाला जसं एक जणांना सांगितलं अगदी 3 मिनिट 3.5 मिनिटात सांगतो मी ते आपलं. एक जणांना ज्वारीच्या बियाचं काम पडलं. त्यानं मला फोन केला. हॅलो महाराज, हे दिलीप देवाला ज्वारी पेरायची होती, त्यांना बी नव्हतं. ब्राह्मणांनी जोग्याला फोन केला. भूमिहीन माणूस मी मला फोन केलाय त्यांनी. म्हणलं काय देवा? अरे म्हणजे बी भरण्यासाठी पाहिजे हो म्हणजे ते मला ज्वारीचं बी. मी म्हणलं मी थांबा तुम्हाला एक तुकाराम शास्त्रीला कॉल सोडून देतो, ते उदार देतात ते असलं तर. मग त्यांना बोललो म्हणलं शास्त्री महाराज थोडं दिलीप देवाला बी भरण पाहिजे, थोडं बी पाहिजे ज्वारीचं. शास्त्रीजी सुद्धा प्रसन्न झाले. शास्त्रीजी मी आहे म्हणले महाराज 20 किलो बी म्हणले आपल्याकडे घेऊन जा म्हणा त्यांना. शास्त्रीजींनी 20 किलो बी दिलं दिलीप देवाला. चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. विशेष शास्त्रीजीचा मोठेपणा त्यांनी विनामूल्य दिलं ब्राह्मण असल्यामुळं. चांगलं झालं का वाईट झालं? दिलीप देवाने सुद्धा घरी आल्यावर सगळे कुटुंब जमा केलं आणि एका दिवसात पेरून काढलं. चांगलं झालं का वाईट झालं? बरं योगावर नशीब चांगलं, पेरल्यानंतर 4-5 दिवसांनी पाऊस पडला. चांगलं झालं का वाईट झालं? पण नशिबानं 15 दिवस झालं तरी ती उगवलं नाही. आता चांगलं झालं का वाईट झालं? मग त्यांनी म्हणले महाराज उगवला नाही. म्हणजे शास्त्रीजीला फोन लावा. त्यांना फोन लावा. म्हणलं कसं काय? अहो म्हणले ते 5 वर्षाखालचं बी आहे. बी निकृष्ट दर्जाचं असेल तर तुमची मशागत वाया, तुमचं सगळंच वाया. तसं तुम्ही ज्ञान परिपूर्ण असताल पण तुमचं आचरण शून्य असेल तर तुमचं अख्खं ज्ञान फोलतं महाराज. आणि हीच विशेष नाही महाराज. मी गर्वानं सांगतो महाराज, गुरुवारी स्वानंद सुखदेव सुभाष देशमुख गुरुजी महाराज, ज्ञानही तेवढ्या तोला मोलाचं ना आचरणही तेवढ्या तोला मोलाचं होतं. म्हणून तुमच्या नातरुंडापर्यंत ही ताकद आहे महाराज. ही ताकद आहे. कारण मी अनुभवलं, माझी कीर्तनं त्यांनी वाजली बाबा बऱ्याच वेळेला गुरुजींनी. कारण काय अधिकार तसा होता महाराज, अधिकार त्या दर्जाचा होता. म्हणून ही ज्ञानाची परंपरा. मग त्याच्यापेक्षा महाराज ह्याच्या एवढ्या आडगळीत जाण्यापेक्षा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात मानवोनी शरण जावे, 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 मानवोनी शरण विशेष एक सारखं एक कधीच येणार नाही. वेगळंच काढणार बाबा, वेगळंच काढणार, वेगळंच काढणार आणि सगळ्या वेगळ्या वेगळ्याला आगळंच काढणार. हे गाणं काय डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी, डोबार कुमारी.
म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तरण दिसा बहु आहे करुणावंत आनंद हे नामया तो हा उतरील पार भवदुस्तरण दिसा तो का म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा जवळपास वेळ होऊन गेलेला आहे आपला आणि तुमचं हां आहे ना 10:30 मग ठीक आहे मग पण बाबांना पुण्याला जायचे काय अडचण नाही त्यांना पुण्याला जायचे आणि त्यांना गाडीला तिथं पोहोच करणं अति गरजेचं आहे बरोबर आहे आणि आज सगळं बाबा आज सर्व आमच्या मनावर काम चालू आहे अभंग त्यांनी काढून दिलाय मला आमच्या गुरुजींनी रविभावानी काढून दिलाय म्हणले मला हे अभंग ऐकायचं आहे म्हणलं चला मी म्हणलं तुम्ही मला अभंग दिला कीर्तनासाठी मग मी तुम्हाला सुद्धा आता म्हणलं मग एक राग देईल माझी इच्छा आहे म्हणलं सरस्वती गा तुम्ही आता त्यांनी सरस्वती तुमच्या दोघांच्या चरणावर बाबा तुमच्या दोघांच्या चरणावर तो जीव वाळून टाकावं वाटतं मला मी पहिलं तुमच्यावर प्रेम करतो काकड्यामुळं आणि काकड्याचं भजन हे सम्राट चक्रवर्तीचं भजन आहे महाराज श्रीमंताचं भजन आहे काकड्याचं भजन म्हणून जगामध्ये श्रीमंत माणसं कमी असतात म्हणून काकड्याला कमी असतात मी 12 वर्ष काकड्यासाठीच होतो बाबा पहिलं मी 10-12 वर्ष सुरुवातीला का नाही पारायण काकडा एवढंच काम होतं माझ्याकडं 12 वर्ष काकडा मस्त आनंद मिळायचा बाबा काकड्याला पण एकटा असायचा वाजवणार बी कोणी यायचं नाही लाऊडस्पीकरवाली कंटाळा करायची अति श्रीमंत माणूस मी साधा का श्रीमंत एकदा तर राग राग मला 8 माईक लावून दिली ती काकड्याला आम्ही म्हणलं एवढं वजन आता मग तर मीडियाची मुलाखत झाली आमची तर 8 माईक म्हणल्यावर जेव्हा जोरात काकड्या केला एकटाच मी 3 वाजल्यापासून 8 माईक म्हणल्यावर काय कमी पडतो काय मग मी 6 वाजेपर्यंत काकडा केला गावात गेलो काकडा झाल्यावर चहा प्यायला लोक म्हणले महाराज आज तुम्ही काकडा नाही गेला म्हणलं ऐकू आलं नाही म्हणजे ऐकू नाही आला म्हणलं 8 माईक आहे मग ते कार्यकर्ते आले माईक 8 होते पण एकाला वायर नव्हतं मागं लयच बाबा मला फशीत येतो काही काय सांगा मी एवढा चालाक असून मला फशीत येत मला एक जणांना 10 रुपयाची नोट दिली पाया पडून जरा मला मारा 10 रुपये म्हणलं कसं काय कधी रुपये देत नाही तर आज 10 रुपये का करा मला कुठंच चलं नाही एक जणांना 50 रुपये दिले मला घडी करून मी बी घेतले आणि टाकले खिशात मग आपल्याला ते हेड ऑफिसला द्यावं लागतात ना घरी बोल भवानी माते की त्यांना दिली ती आमची जगदंबाई दुकानी गेली सामान घ्यायला ते दुकानदारानं सामान दिलं आणि ते नोट दिली दुकानदार हुशार असतात गल्ल्या टाकताना उघडतात ते नोट त्याने उघडली म्हणला बाई नोट वापस न्या ते म्हणले काय झालंय ते म्हणला अर्धी 50ची ना अर्धी 10ची ही पुन्हा ती नोट माझ्याकडं तशीच असली कसली आणली आता दिली ती आणली म्हणलं आपल्याला तरी काय झालं ते म्हणले अर्धी 50ची ना अर्धी 10ची आपण म्हणलं एवढा धोका म्हणलं आणि इकडं मी आश्रमला होतो बाबा 4-5 वर्ष आळंदीमध्ये चैतन्य प्रेमानंद बाबाकडं मग गेलो आळंदीला ती 50ची नोट घेऊन बाबा बसले होते बाबा म्हणल्या 50 रुपये राहू द्या बस का आता येईलेत म्हणलं कीर्तन थोडे म्हणजे इकडे इकडे काय त्यांनी मला 100ची दिली मला 100 मग तू 50 दिली ना तुला 100 म्हणलं बाबा माझ्या हातानं पापच झालंय म्हणले काय म्हणलं माझी ती 50ची नोट उघडून बघा ना तू म्हणले माझी 100ची बघ ना कशी ती एकदा एकीकडे 100ची मध्ये 2ची निकडं 5ची त्याला 3 तिकडं महाराज लय अवघड हो बाबा आता तरी स्वयंपाक सुधारलेत महाराज पहिलं लय राटाळ स्वयंपाक बाबा चपात्या नाही चपातो मी जेवायला गेलो म्हणलं काकू मला अर्धी चपाती आणा त्या बाईनी असली 2 पोरं पाठवली चपाती आणायला मी म्हणलं काकू मुलं कुठे गेले म्हणले चपाती आणायला म्हणलं दोघं कशाला म्हणलं काल तिघाला उचलली नव्हती ठीक आहे चपाती का तिची आज सासू म्हणलं ही अवघाने भरपूर गुन्हेजन जमणार भरत महाराजजी पठाडे
खूप प्रेमी महात्मा आहे महाराज. आणि गुरुवर्य सुभाष देशमुख गुरुजीचं भरपूर त्यांच्यावर कृपाछत्र आहे. केशव गुरुजीकडून त्यांच्यापर्यंत आलं सर्व. तुम्ही दोघं तर गंधर्वच आहेत प्रत्यक्षामध्ये, तुमच्याबद्दल बोलणेसुद्धा. आणि तुम्ही पितामह भीष्माचार्य आहेत भाऊ. तुमच्या चरणावर साष्टांग प्रेमात आमचे माझे परमस्नेही परम मित्र आमचे तुकाराम शास्त्रीजी, खूप भाषाशैली वगैरे खूप मृदू आहे महाराज. ज्ञानोबा माऊली तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तू हवो तरी न पार तू हवो तरी न पार केले प्रगट तरी केले प्रगट तू हवो तरी न पार तू हवो तरी न पार भव दुस्तर नदीचा आ